नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2018चा पेपर या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातला आपण गणिताचा पेपर अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला तर मग पाहूयात. पहिला प्रश्न, 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या व 1028च्या मागील 70वी समसंख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? तर आपण 1575 नंतर येणारी 49वी समसंख्या काढूयात. तर बघा, 1575 अधिक, नंतर नाही म्हणून अधिक 49 गुणिले 2 वजा 1. आता आपल्याला 1575 अधिक 49 गुणे 98 वजा 1 म्हणजे 97. बेरीज करूयात. 7 आणि 5 12, हातच्याला आले 1, 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, हातच्याला आले 1. 1672 ही संख्या आपल्याला मिळेल. तर आपण इथं ती संख्या लिहून घेतली, 1672. आणि 1028च्या मागील 70वी समसंख्या आपण काढूयात. 1028 मागची आहे म्हणून वजा करूयात. 70च्या दुप्पट 140, ते मी इथं लिहून घेतलं. 140 म्हणजे वजाबाकी करता येईल. 8, 12तनं 4 गेले, पुन्हा 8, हातचा त्याचा माघारी दिला. 10तनं 2 गेले, 8. ही संख्या आली 888. आता यातला फरक विचारलेला आहे, तर फरक काढूयात. वजाबाकी करावं लागेल. 12तनं 8 गेले, 4, हातचा माघारी. 17तनं 9 गेले, 8, पुन्हा हातचा माघारी. आणि 16तून 9 गेले, 7. 784 आलं. तर 784 हा 28चा वर्ग आहे. म्हणून आपलं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचं उदाहरण पाहूयात. रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली, व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती? या ठिकाणी आपल्याला मराठीच्या पुस्तकाची एकूण पानं काढावी लागतील आणि इतिहासाच्या पुस्तकाची एकूण पाने काढावी लागतील व त्यांचा फरक काढावे लागेल. तो आपलं उत्तर असेल. तर बघूयात. मराठीच्या पुस्तकाची एकूण किती पानं आहेत ते पाहूयात. तर मराठीच्या पुस्तकाला एकूण x पाने आहेत. x बरोबर xच्या 3/4 म्हणजे 3x/4 अधिक किती पुस्तकं वाचली? 17. शिल्लक किती राहिली? अधिक 28. ही झाली एकूण पाने, म्हणजे 17 पाने अधिक 28 पाने. एकूण पानं ही x असतील. आता हे 3/4 x कडे नेऊया, म्हणजे x वजा
3/4 बरोबर ह्या दोघांची बेरीज येईल 17 आणि 28 3 45 4x वजा 3x x छेद 4 बरोबर 45. या 4 ना आपण या 45 ला गुणू x बरोबर येईन आपलं 180. म्हणजे मराठीच्या पुस्तकाला 180 पानं आहेत. आता आपण इतिहासाच्या पुस्तकाची पानं यम मानू तर काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग एकूण पानं यम बरोबर यमचा 3 म्हणजे 3m/5 भाग अधिक वाचलेली पानं 20 अधिक शिल्लक पानं 26 म्हणजे एकूण पानं असतील यम इतकी. हे 3m/5 इकडे घेऊयात यम वजा 3m/5 बरोबर 20 आणि 26 46. 5m 5 गुणिले m 5m वजा 3m म्हणजे 2m/5 बरोबर 46. बे एक बे 23 येईल. या 5 ने इकडे 23 ला गुणा m बरोबर आपलं उत्तर येईल 115. म्हणजे इतिहासाच्या पानाची पाने झाली इतिहासाच्या पुस्तकाची पाने झाली 115 आणि मराठीच्या पुस्तकाची पाने झाली 180. दोघांची वजाबाकी करूयात 180 वजा 115 5 8 2 गेले 6 0. म्हणजे रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा 65 ने अधिक असतील. पुढे आपण पाहूया आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. अदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. तर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती? पहा आर्यनचं वय आणि आदित्यचं वय यांचं गुणोत्तर आहे 4:5. आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे 3:2. ते आपण या प्रकारे लिहून घेतलं. आता काय करायचं आहे ही जी मधलं आहे या 3 न हे 4 ला गुणायचं 4 त्रिक 12 3 पाचे 15 आणि 3 दुने 6. हे गुणोत्तर आलं आपल्याला आजच्या वयांचं तिघांचं गुणोत्तर असेल. आर्यनचं वयाचं गुणोत्तर आदितीच्या वयाचं गुणोत्तर आणि अथर्वच्या वयाचं गुणोत्तर 12 15 6. तर आर्यनचं आजचं वय दिले आर्यनचं आजचं वय 24 दिले म्हणजे 12 गुणिले 2 24 हे 24 वय झालं. आदितीचं आजचं वय आपल्याला 2 ने गुणून काढता येईल 15 2 30 आणि अथर्वचं आजचं वय 6 गुणिले 2 6 दुने 12. आता आपल्याला विचारले अथर्वचे आजचे वय ते येईन 12 वर्ष. अरे काय चुकलं 1 मिनिट 4:5 3:2 3 चौक 12 3 पाची 15 आणि 3 दोन्ही 6 2 15 दोन्ही 30 आणि 6 दुने 12 12 2 ने गुणले 15 30. तर आपल्याला अथर्वचं वय विचारले. अथर्वचं वय 12 वर्ष
पर्यायच नाही इथं आपलं 12 वर्ष. तर आपण पुन्हा सॉल्व्ह करूया. आर्यन, आदिती आणि अथर्व. आर्यन आणि आदिती यांचं वय असेल 4:5. आदितीने अथर्व 3:2. तर हे तिघांचं गुणोत्तर काढून घेऊयात आपण. काय येते आजचं? 3 चौक 12, 3 पाचे 15 आणि ह्या 5ने त्या 2 ला गुणावं लागेल. 5 गुणे 10. आता आपल्याला एकूण वय दिलंय आर्यनचं 24 वर्ष, म्हणजे 12ने 2 ला गुणलं की 24 वर्ष येईल. आता इथं 15ने 2 ला गुणलं 30 वर्ष आदितीचं आजचं वय, आणि 20ने 2 ला गुणलं, 10ने 2 ला गुणलं की ते 20 येईल. म्हणजे अथर्वचं आजचं वय झालं 20 वर्ष, जे पर्याय क्रमांक 2 ला आहे. पुढचं आपण उदाहरण पाहूया. 29वा प्रश्न. वर्गमुळात 6.25 अधिक घनमुळात 0.729 अधिक वर्गमुळात 1.21 छेद वर्गमुळात 20.25 आणि पूर्ण कंसाचा वर्ग. तर आपण काढूया. 6.25 चं वर्गमूळ येईल 2.5 अधिक 0.729 चं घनमूळ येईल 0.9 अधिक 1.21 चं वर्गमूळ येईल 1.1 छेदाला 20.25 चं वर्गमूळ येईल 4.5 या कंसाचा वर्ग बरोबर 25 36 45 म्हणजे 4.5 छेद यांची बेरीज केली तर ती 4.5 येईल छेद 4.5 कंसाचा वर्ग हे कटन बरोबर एकाचा वर्ग 1 येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढचं उदाहरण पाहूया. खालील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत. त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही? तर बघा, या 3 बाजूंची मापे आहेत. 2 बाजूंच्या मापांची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त आली पाहिजे, तरच ती त्याच्यावरून त्रिकोण रचना होऊ शकते. 5.5 अधिक 4 म्हणजे 9.5 येईल. 7 पेक्षा जास्त आहे, याच्यावरून त्रिकोण रचना होईल. 10 या दोघांची बेरीज केली तर 7 आणि 3 10 आणि 10.7 5.2 पेक्षा जास्त आहे, याच्यावरून त्रिकोण रचना होईल. 4 आणि 6 आणि 7.6 हे लहान आहे 8.5 पेक्षा. या दोघांची बेरीज केली तरी तिसऱ्या बाजूपेक्षा कमी येते, म्हणून याच्यावरून त्रिकोण रचना करता येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. पुढचं उदाहरण पाहूया. 31. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले? तर आपल्याला सूत्र आहे अंतर बरोबर परिघ गुणुले फेरे. परिघ काय असेल? चाकाचा चाक गोल आहे म्हटल्यानंतर पाय डी गुणुले फेरे किती झालेत? 750. पायची किंमत 22/7 गुणुले व्यास 1.4 गुणुले 750 फेरे. 7 1 7 7 2 14 म्हणजे 0.2. 22 दुने 44 म्हणजे 4.4 गुणुले 750. आपण काय करूयात,
हा पॉईंट जर एक जर इकडे घेतला तर इथला हा शून्य कट होईल, म्हणजे 44 गुणुले 75 हा दोघांचा गुणाकार असेल, ते आपलं उत्तर असेल. आता आणखी वेगळ्या पद्धतीने गुणाकार करूया आपण. या 44चे निम्म करूया 22 आणि 75च्या दुप्पट करूया 150, म्हणजे सोपा जाईल गुणाकार. शून्य दिला आपण शेवटी. 15 दोन्ही 30 ला पुन्हा शून्य, हातच्या आले 3. 15 दोन्ही 30 3 33. हे आलं मीटर. दोन अचूक पर्याय आपल्याला निवडायचे होते. 3300 मीटर, म्हणजेच जर 3300 मीटरला आपण 1000 ने भागलं तर किलोमीटर मध्ये रूपांतर होईल आणि ते 3.3 किलोमीटर. 32 दोन अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते, अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे. तर आपण या दोन अंकी मूळ संख्या आपण लिहून घेतलेल्या आहेत. तर या मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल करूया. ही मूळ संख्या आली 31, ही पण मूळ संख्या आली. 17चं 71 होईल, ही पण मूळ संख्या आली. 19चं 91 आली. तर ही मूळ संख्या होणार नाही, कारण हिला 13 ने भाग जाईल. 13 7 91. 32 ही समसंख्या आली, हिला पण 13 ने भाग, हिला पण 2-3 अंकांनी भाग जातो, त्यामुळे ती मूळ संख्या नाही. 92 ही पण समसंख्या आहे. 13 ही मूळ संख्या आली. 73 ही पण मूळ संख्या आली. 14 ही मूळ संख्या नाही. 34 ही मूळ संख्या नाही. 74 ही मूळ संख्या नाही. 35 ही मूळ संख्या नाही. 95 ही पण मूळ संख्या नाही. 16 ही पण मूळ संख्या नाही. 76 ही पण मूळ संख्या नाही. 17 ही मूळ संख्या आहे. 37 ही मूळ संख्या आहे. 97 ही मूळ संख्या आहे. 38 ही मूळ संख्या नाही. 98 ही मूळ संख्या नाही आणि 79 ही मूळ संख्या आहे. तर त्यांची आपण बेरीज करूयात. 11 अधिक 31 अधिक 71 अधिक 13 अधिक 73 अधिक 17 अधिक 37 अधिक 97 अधिक 79. तर यांची बेरीज किती ती बघूया. 9 7 16, 16 7 23, 23 23 7 23 7 30, 30 3 33, 33 33 ही 3 36 37 38 39. हातच्याला आले 3, 10 10 9 19 19 हे 3, 22 22 आणि 23 30 31 38 38 हे 42 38 हे 41 41 आणि 42. आता हे 600 पेक्षा कमी आहे. जर आपण हे 600 मधून वजा केलं 429, तर आपलं उत्तर येईल 171. म्हणजे मूळ संख्यांची बेरीज ही 171 ने 600 पेक्षा कितीने कमी, तर 171 न कमी आहे. आपलं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, 171 न कमी आहे. पुढचं उदाहरण आपण अभ्यासूयात. 33वं उदाहरण. वर्गमुळात पुन्हा वर्गमुळात 100 त्याचा वर्ग वजा 64चा वर्ग त्याचा पुन्हा 1/6 छेद वर्गमुळात 36. आता हे वर्गमूळ आणि हे दोन कट होईल.
1/2 गुणिले 2 केलं की ते 1 येईल. आता पुन्हा या 100चं वर्गमूळ ते येईल 10 वजा 2 गुणिले 1/6 म्हणजे त्याचं येईल 1/3 आणि 64चं घनमूळ काढलं तर ते येईल 4. छेदाला 36चं वर्गमूळ येईल 6. 10तनं 4 गेले 6, छेदाला 6, 1 येईल. 10चा 0वा घात आणि 1 ही दोन उत्तर बरोबर असतील. पुढचं उदाहरण पाहूयात. एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे अनुक्रमे 2x अधिक 10, 3x अधिक 15, 4x वजा 30 आणि 2x वजा 20 असे आहेत. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचं माप आपल्याला विचारलेलं आहे. या 4 मापावरून हे स्पष्ट होतंय की 2x वजा 20 हे तर हा सर्वात लहान कोन असेल. तर आपण ह्या चौघांची बेरीज करूया म्हणजे ती 360 येते. 2x अधिक 10 अधिक 3x अधिक 15 अधिक 4x वजा 30 अधिक 2x वजा 20 बरोबर 360. 2x आणि 3x 5x, 5x आणि 4x 9x, 9 2 11x अधिक 10 अधिक 15 25, 25 वजा 30 म्हणजे वजा 5 आणि हे वजा 20 ते वजा 25 बरोबर 360. 11x बरोबर हे 25 इकडे पाठवलं तर ते अधिक होईल. 360 अधिक 25 385. x ची किंमत आपल्याला काढावी लागेल आधी. 8 भागिले 11, 11 1 11, 11 त्रिक 33, राहिले 5, 11 5 55. x ची किंमत आली ती आपण ह्या लहान ह्याच्यामध्ये ठेवूया. 2 गुणिले 35 वजा 20, 35 दुनो 70 वजा 20 बरोबर 50. या कोनाचं माप 50 आलं आणि ह्याचा आपण इथं हा बाह्य कोन काढला. त्या दोघांची बेरीज 180 अंश असते कारण ते रेषीय जोडीतील कोन होतात. मग हा 180 वजा 50 35 दोन्ही 70 वजा 20 50, 2x वजा 20 11 त्रिक 33, राहिले 5, 11 5 55, 2x 3 5x 5 4 9 9 9 हे 2 11x वजा 50 वजा 50 आणि 25 बरोबर 85. तर बघू आपण सगळ्यांची माप शोधूयात. सर्वात लहान बाह्य कोनाचं माप विचारले म्हणजे यातला आपल्याला सगळ्यात मोठा कोन आधी काढावा लागेल. तर याचं आलं, याची किंमत आली 50. आता आपण याची किंमत शोधूया. 35 दुन 70 10 80 म्हणजे याचं माप येईल 80. याचं माप 35 त्रिक 105 आणि 15 120. याचं 120 येईल. आता याचं काढूया. 35 चोक 140, 40 मधून 30 गेले 110, हा येईल 110. याचा सर्वात लहान कोन हा इथं निघल 120 आणि हा 60 180 म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल.
पुढचं पाहूया. वीज पुरवठा करण्यासाठी दोन खांब सपाट जमिनीवर उभे केले. त्यांची उंची अनुक्रमे 20 मीटर व 28 मीटर अशी असून त्या दोन खांबातील अंतर 15 मीटर आहे. त्यांची वरील टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती तार लागेल? तर हा खांब आहे 20 मीटरचा, हा खांब आहे 28 मीटरचा आणि त्यांच्यातलं अंतर आहे 15 मीटर. ते जमिनीला काटकोनात आहेत. तर आपल्याला हे अंतर काढायचं आहे. आपण म्हणूया याला ए आणि बी. हे अंतर आपल्याला पाहिजे. तर आपण ह्या ए बिंदूतून इथं लंब टाकला तर हे आणि हे अंतर हे 15 होईल. हे आपण याला सी म्हणूयात. हा 20 आहे म्हणजे हा पण 20 होईल. याला डी म्हणूयात. डीसी 20 होईल म्हणजे राहिलेला हा 8 असेल. आता पायथागोरसच्या त्रिकोणानुसार 15चा वर्ग हा कर्ण होईल ए बी. ए बी वर्ग बरोबर 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग. 15चा वर्ग 225 अधिक 8चा वर्ग 64. 289 येईल म्हणजे दोन्ही बाजूनी जर वर्गमूळ काढली ए बी बरोबर 17 येईल म्हणजे 17 मीटर लांबी असेल ए बी. कमीत कमी किती तार लागेल? तर 17 मीटरची तार लागणार आहे. 36वा प्रश्न. पुढील राशीचे अवयव कोणते? 27 एक्सचा घन वजा 64 छेद एक्स घन. याचा आपल्याला अवयव पाडायचे आहेत. तरी आपण लिहून घेतलं. तर या सूत्रानुसार कोणतं सूत्र वापरावं लागेल बघा. ए घन वजा बी घन बरोबर पहिल्या कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. या सूत्रानुसार ए कोण असेल इथं? ए म्हणजे 3x कारण 27चं घनमूळ काढलं 3xचं घनमूळ x. बी असेल 4 छेद x. तर आता ए वजा बी म्हणजे 3x वजा 4 छेद x. ए वर्ग म्हणजे 3चा वर्ग 3x चा वर्ग 9x वर्ग अधिक ए बी मग ह्या दोघांचा गुणाकार 3 चोक बघा. ह्या दोघांचा जर गुणाकार केला 3x गुणुले 4 छेद x. x ला x कट होईल फक्त 12 येईल इथं अधिक बी वर्ग 16 छेद x वर्ग. हे कोणत्या पर्यायात आहे ते आपण पाहूया. पर्याय क्रमांक 2 ला आहे म्हणून ते 2 पर्याय बरोबर असेल. पुढचं 37वं उदाहरण पाहूयात आपण. पाच एक्स वजा 16 छेद 7x वजा 18 बरोबर 2 छेद 3. एक्सची किंमत काढायची आहे. तिरपा गुणाकार करूया. 3 न 5x ला गुणलं 15x वजा 48 बरोबर 7 दोन्ही 14x वजा 18 दोन्ही 36. x x एका बाजूला घेऊया. 15x मधनं 14x गेले 15x वजा 14x बरोबर वजा 36 अधिक 48. 15x मधनं 14x गेले ते राहील x बरोबर आणि हे राहील 12. 48 मधनं 36 गेले राहील 12. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल बरोबर. 38वं उदाहरण पाहूयात. आदेश आपल्या घराच्या
उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून 150 मीटर अंतर चालत गेला. पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 300 मीटर चालत गेला. थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे 50 मीटर 150 मीटर जाऊन डावीकडे काटकोनात वळला व 100 मीटर दक्षिणेकडे आला. तर तो आता त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर असेल? तर हे आपण उदाहरण सोडूया. इथं आदेश नावाच्या मुलाचं घर आहे. इथून उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला, म्हणजे तो आपण इतका अंतर घेऊया 200. नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून म्हणजे इकडे वळाला 150 मीटर गेला चालत तो 150 मीटर. पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे म्हणजे वरती 300 मीटर चालत गेला. इतका चालत गेला तो 300 मीटर. थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे 150 मीटर गेला, म्हणजे इथं 150 मीटर 150 मीटर व डावीकडे काटकोनात वळला, म्हणजे खाली वळला डावीकडे म्हटल्यानंतर व 100 मीटर दक्षिणेकडे आला. इथं 100 मीटर. तर आता तो त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर असेल, म्हणजे आपल्याला हे जोडून घ्यावं लागेल. आता बघा, ही एवढी लांबी आणि ही एवढी लांबी आपल्याला काढायची आहे. 200 आणि 150. आता काटकोन त्रिकोण इथं तयार होईल. तर याच्यानुसार आपण ही जर लांबी काढली, पायथागोरसचे त्रिकूट वापरून आपण लांबी काढू शकतो. ही 150 म्हणजे 50 गुणिले 3, 200 म्हणजे 50 गुणिले 4. तर हे 3 4 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. आता बघा 3 4 म्हणजे 5 गुणिले पुन्हा 50 केलं 250 येईल. ही लांबी येते 250 मीटर. आता आपल्याला ही लांबी काढायची, त्यासाठी आपण इथं कर्ण टाकून रचना करून घेतली तर ती 150 येईल. हे 100 मीटर आहे, हे 200 मीटर येईल. पुन्हा या आकृतीसारखीच आलं, म्हणजे ही पण लांबी 250 मीटर असेल आणि 250 अधिक 250 500 मीटर, म्हणजे तो आपल्या घरापासून सरळ 500 मीटर अंतरावरती असेल. उदाहरण 39व उदाहरण. 23 किलोमीटर 46 डेकामीटर वजा 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर आणि 6 डेकामीटर. 2 अचूक पर्याय निवडा. खालची जर उत्तर अशा उदाहरणात खालची उत्तर कोणत्या एककात आहेत ते बघायची. किलोमीटर आणि मीटर मध्ये आहेत, तर आपण हे सगळं वर्गीकरण मीटर मध्ये करून घेऊया. बघा, किलोमीटर किती 23, हेक्टोमीटर नाही यात म्हणून 0, डेकामीटर 46. आता हे मीटर मध्ये करून घेऊया. 1 2 3 म्हणजे 23 वरती 3 शून्य दिले. 23,000 मीटर. किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर केलं. 46 डेकामीटरचं रूपांतर मीटर मध्ये म्हणजे 460 येईल. आपलं इथं उत्तर येईल 23,000 आणि 460. तर 23,460 मीटर आलं. आता आपण 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर 6 डेकामीटरचं रूपांतर या मीटर मध्ये करून घेऊया. थोडं असं लिहितो मी. 19 किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर केलं तर 19,000 मीटर येईल. 8 हेक्टोचं मीटर मध्ये रूपांतर केलं तर 800 मीटर येईल. आणि डेकामीटर 6 डेकामीटरचं रूपांतर मीटर मध्ये केलं तर ते 60 येईल. या सगळ्यांची बेरीज केली तर 19,860 मीटर येईल. 19,860 मीटर. त्यांची वजाबाकी करून घेऊयात आपण.
23,460 वजा 19,860 शून्य शून्य 14 8 गेले 6 हातचा माघारी 13 10 गेले 3 3,600 मीटर आलं. यातला फरक 3,600 मीटर म्हणजे हा एक पर्याय बरोबर असेल आणि 3.6 किलोमीटर हा एक पर्याय बरोबर असेल. आज श्रेयसच्या 40 क्वेश्चन नंबर 40. आज श्रेयसच्या वयाच्या चौपट तिच्या आईचे वय आहे. 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.102 पट होईल. तर श्रेयाचे आजचे वय किती काढायचे, म्हणजे श्रेयाचे आजचं वय काढायचं आहे. पहा, श्रेयाचं आजचं वय आपण एक्स म्हणूयात. आईचं वय चौपट आहे म्हणून ते 4x होईल. 6 वर्षानंतरचं वय 4x अधिक 6. श्रेयाचं 6 वर्षानंतरचं वय x अधिक 6 होईल. आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.102 पट आहे म्हणजे आईचं वय 4x अधिक 6 बरोबर 2.102 पट म्हणजे 5/2 कंसात x अधिक 6. 2.5च्या दुप्पट 5/2 तिरकस हे 2 इकडे गुणूया. 4 2 8x अधिक 12. 5 ने आत गुणूया. 5x अधिक 30. 8तनं 5x गेले राहिले 3x बरोबर 30तनं हे 12 कमी केले राहिले 18. x बरोबर 3 1 3 3 6 18. श्रेयाचं आजचं वय असेल, x आपण श्रेयाचं वय आजचं वय मांडले तर x असेल ते 6 वर्ष. श्रेयाचं आजचं वय 6 वर्ष असेल. पुढील सर्व चौरस एकरूप आहेत व या सर्व आकृतीचे एकूण क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे. तर या आकृतीची परिमिती किती? एकूण चौरस बघूयात किती. 1 2 3 4 5 आणि 6. 6 चौरसांचं क्षेत्रफळ आहे 54 सेंटीमीटर. 54 चौरस एकक म्हणजे 6 गुणिले एका चौरसाचं क्षेत्रफळाचं म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजे a वर्ग बरोबर 54. 6 1 6 6 9 54. a वर्ग बरोबर 9. a बरोबर 3 म्हणजे चौरसाची बाजू आली 3. बाजू किती आली 3. आता आपण इथं 3 लिहूया. 3 3 3. आता तर या आकृतीची परिमिती काढायची आहे. बघा 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 30 33 36 39 42 45 48 51 आणि 54. तर ती 54 एकक येणार आहे, चौरस एकक येणार नाही. चौरस हे क्षेत्रफळासाठी वापरलं जातं. पुढं पाहूया 42. a बरोबर m, b बरोबर m वजा 4, c बरोबर m अधिक 2. तर 4a अधिक 3b वजा 7c ची किंमत किती? तर आपण ती किंमत काढूयात. 4 कंसात a म्हणजे काय m म्हणजे 4m अधिक 3
बी ची काय आहे, m-4 वजा 7. सी ची किंमत किती आहे, m+2. सोडून घेऊया. 4m अधिक आतने गुणूया 3m वजा 12 वजा कंसात 7m अधिक 14 वजा चिन्ह आत गुणूयात. 4m अधिक 3m वजा 12 वजा 7m वजा 14. 7m ह्या दोघांची बेरीज 7m आली असती. हे 7m कटले, वजा 26. ह्या दोघांची बेरीज आणि वजा चिन्ह 26. उत्तर आपलं असेल पर्याय क्रमांक 3. 43 44 सेमी लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एका तारेस वर्तुळाकृती आकार दिला व दुसऱ्या तारेस चौरसाकृती आकार दिला तर तयार होणाऱ्या 2 आकृत्यांच्या क्षेत्रफळातील फरक किती. ही चौरसा वर्तुळाकृती आकार दिलेला आहे तारेला आणि हा चौरसाकृती, याची या तारेची लांबी म्हणजे परिघ किती आहे, 2πr. त्या वर्तुळाचा परिघ तो आहे 44 सेमी. किमती ठेवूया. 2 गुणुले पायची किंमत 22/7 गुणुले r बरोबर 44. 22 एक 22, 22 दुने 44. ह्या दोनला हे दोन कट झाले. r बरोबर 7 आली त्रिज्या. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येईल, तर पुन्हा 22/7 गुणुले त्रिज्येचा वर्ग म्हणजे r गुणुले r, 7 गुणुले 7, 22 गुणुले 7 154 आलं वर्तुळाचं क्षेत्रफळ चौरस सेमी. आता ह्या चौरसाच्या ह्या तारेपासून 44 मीटर लांबीच्या तारेपासून चौरसाकृती आकार दिलेला आहे. म्हणजे चौरसाची परिमिती असते 4a बरोबर 44. a बरोबर येईल 4 एक 4, 11. बाजू आली 11. चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग 11चा वर्ग 121. फरक काढ सांगितला आहे, दोन्हींच्या क्षेत्रफळातला फरक काढाय. तर 154 वजा 121 3 3 0 33 चौरस सेंटीमीटर हा फरक येईल. 44 उदाहरण पाहूयात. पुढील पैकी कोणता पर्याय अयोग्य ठरेल. चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल, हे बरोबर आहे. समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात, हे पण वाक्य बरोबर आहे. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होईल. बाजू जर दुप्पट केली तर क्षेत्रफळ चौपट, चौरसाचे क्षेत्रफळ चौपट होईल, हे बी बरोबर आहे. चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळतात. समांतरभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते काटकोनात एकमेकांना विभागत नाहीत, त्यामुळे हे उदाहरण चुकीचं आहे. चौरसाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात म्हणून ते, तसे समांतरभुज चौकोनाचे दुभागत नाहीत, काटकोनात दुभागत नाहीत, म्हणून हे विधान, चौथं विधान चुकीचं आहे.
45 आकृतीत रेखा पी क्यू समांतर रेखा आर एस, ई एफ समांतर जी एच. तर एच चे माप काढायचं आहे आपल्याला. एच म्हणजे या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. तर बघा, हे दिलेलं आहे 3x अधिक 10, हे दिलेलं आहे 2x वजा 25. बघा, हा आणि हा संगत कोण आहे, म्हणजे हा पण 3x अधिक 10 असेल. हा आणि हा पण संगत कोण आहे, म्हणजे हा पण 3x अधिक 10 असेल. आता हा कोण आणि हा कोण हे रेषीय जोडीतील कोण आहेत, त्यांची बेरीज 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 अंश असते. आपण लिहून घेऊया, 3x अधिक 10 अधिक 2x वजा 25 बरोबर 180 अंश. 3x आणि 2x 5x, 25 मधून 10 गेले, वजा 15 बरोबर 180. वजा 15 इकडे आणले, 5x बरोबर 195 येईल. 5 1 5, 5 3 15, 5 9 45. x ची किंमत आली 39. आता आपण ती किंमत इथं ठेवूया. 2x वजा 25 मध्ये 2 गुणिले 39 वजा 25, 39 दुने 78 वजा 25, 3 5. हा कोण 53 आलेला आहे आणि हा कोण विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोणांची माप सारखे असतात, म्हणून हा कोण पण 53 असेल. पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण पाहूया. एका संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या 100 मुलांची वय दर्शवणारी वारंवारता सारणी दिली आहे. त्या वयांचे मध्यमान काढा आणि 2 अचूक पर्याय निवडा. 20 वारंवारता म्हणजे 20 मुलांचं वय, सरासरी वय 8 वर्ष आहे. या दोघांचा गुणाकार करा 160. या दोघांचा गुणाकार करा 300 आणि 300 चा अर्ध 30 बाय 300 आणि हे 30 चा अर्ध म्हणजे 15, 315. या दोघांचा गुणाकार 25 गुणिले 12 300 येईल. या दोघांचा गुणाकार 25 7 175. सगळ्यांची बेरीज करा. 0 हातच्याला 1, 6 1 7, 7 7 14 1 15, हातच्याला 1, 4 4 4 8 आणि 9, 950 भागिले एकूण मुलं आहेत 100. मध्यमान काढायचं आहे म्हणजे येईल 9.5 वर्ष. 9.5 वर्ष म्हणजे 9 वर्ष आणि 6 महिने. पन्नास मीटर लांब, 6 मीटर उंच व 1/2 मीटर रुंद अशी भिंत बनवण्यासाठी 25 सेमी लांब, 15 सेमी रुंद व 5 सेमी उंच मापाच्या किती विटा लागतील.
तर आपल्याला ह्या 50 मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. बघा, ही इष्टिकाची त्या आकाराची विट असते, तिचं घनफळ बरोबर 50 गुणिले 100 लांबी गुणिले रुंदी 6 गुणिले पुन्हा 100 गुणिले 1/2 मीटर, म्हणजे त्याचं सेंटीमीटर मध्ये जर केलं तर ते येईल 50 छेद 100 ने गुणलं नाही, कारण 1/2 मीटर म्हणजे सेंटीमीटर मध्ये केला 100 ने गुणलं असतं, बे एक बे 50 त्यामुळे लिहिलेलं आहे इथं. आता इथं 25 गुणिले छोट्या एका इटानं या भिंतीचं एकूण घनफळ आपण वर लिहिलेलं आहे सेंटीमीटर मध्ये, एका इटीचं घनफळ आपण खाली लिहूया 15 गुणिले 5, 25 एक 25, 25 दुणे 50, 5 एक 5, 5 10 50. आता आपण हा इकडे गुणाकार करूया, पुन्हा लिहूया वाटल्यास 100 गुणिले 2, 100 गुणिले 2 200 गुणिले ही 100 गुणिले 6 600 गुणिले 10 छेद राहिलं 15, 15 एक 15, 15 चौक 60, इथे दिला 0. या सगळ्यांचा आपण गुणाकार करूया. आधी 0 लिहून घेऊयात, 1 2 3 4, म्हणजे 1 2 3 आणि 4, 4 दुणे 8, 80,000 आपल्याला विटा लागणार आहे. अठ्ठेचाळीस एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25% समान आहे, तर हे विधान खालीलपैकी कोणत्या पर्यायात आहे? एका संख्येचा 20%, x चा 20% बरोबर y चा 25%. टक्क्याला टक्के हे चिन्ह गेलं म्हणजे 20x बरोबर 25y. आता आपण दोन्ही बाजूला 4 ने भागू, 5 ने भागू, याला बी जर 5 ने भागलं आणि याला बी जर 5 ने भागलं तर आपलं उत्तर येईल 4x बरोबर 5y. पर्याय क्रमांक 3 ला असेल. 49 एका वृत्तचित्तीच्या आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची त्रिज्येच्या 6 पट आहे, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? वृत्तचित्तीचं आपल्याला घनफळ काढावं लागतं. आता बघा, वृत्तचित्तीचे घनफळ सूत्र आहे पाय आर वर्ग एच. आपल्याला त्रिज्या माहिती पाहिजे, व्यास दिलाय 7 मीटर, त्रिज्या येईल आपली 7/2 मीटर. व्यासाच्या त्रिज्या निम्मे असते, उंची त्रिज्येच्या 6 पट म्हणजे 6 गुणिले त्रिज्या आहे 7/2, बे एक बे 6, 7 त्रिक 21 मीटर ही उंची झाली. त्रिज्या आणि उंची ही किमती आपण सूत्रामध्ये ठेवूया. पाय 22/7 गुणिले आर वर्ग म्हणजे 7/2 गुणिले 7/2 गुणिले उंची 21, 7 ला 7 हे कटले, बे एक बे 11 येईल इथं. पुन्हा आपण लिहून घेऊया मांडणी. 11 गुणिले 7, 11 7 77 गुणिले 21 छेदाला 2. बघा 21 7
147 हातचे आले 14, 21 सत्ते 147 आणि हे 14 161 भागिले 2. पुन्हा हा भागाकार करून घेऊया. बेक बे 16. आता पूर्ण भाग गेल्यामुळे इथे दिला 0. पुन्हा 16 आणि 1 राहिला. 10 808.5 हे मीटर घन असेल. याचं रूपांतर आपल्याला लिटर मध्ये काढायचं आहे. 1 मीटर घन बरोबर 1000 लिटर असतं. तर ह्याला 1000 ने आपण गुणूयात. 1000 ने आपण गुणलं की आपल्याला उत्तर मिळेल 808500. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 8,08,500 लिटर इतकं पाणी त्या वृत्तचिती आकाराच्या टाकीमध्ये मावेल. शेवटचं उदाहरण पाहूया आणि पार्ट 1 आपण संपूया. दिलेल्या आकृतीत EF समांतर रेखा IH, इथं EF समांतर IH, कोण F व कोण I हे काटकोन आहेत. हे F आणि I हे काटकोन आहेत. EF बरोबर 24 सेमी. EF 24 आहे लांबी. EI 9 सेमी. EI 9. FG 7 सेमी. FG 7 सेमी. IH 40 सेमी. तर आकृतीची परिमिती काढा. आता परिमिती काढायला आपल्याला ही लांबी माहिती होणं, GH माहिती झाली की आपण परिमिती काढू शकतो. तर बघा, हा काटकोन आहे. 24 ही 7 तेवढा कर्ण होईल. पायथागोरसचे आपल्याला त्रिकुट माहिती पाहिजेत. 7, 24, 25 हे पायथागोरसचं त्रिकुट आहे. म्हणजे ही लांबी आली आपली कर्णाची लांबी 25. आता आपण त्रिकोण EIH वरून या अख्ख्या EH ची लांबी काढूया. तर हे 9, 40 आपल्याला कर्ण काढायचा आहे. 9, 40 आणि 41 हे पण पायथागोरसचं त्रिकुट आहे. अख्खी लांबी आली 41. आपल्याला पाहिजे फक्त GH. 41 वजा 25 ही आपली 16. GH आपला आलं 16. आता आपण या आकृतीची परिमिती काढूया. 7 अधिक 24 कडची लांबी मोजायची असते फक्त. 9 अधिक 40 आणि अधिक 16 या सगळ्यांची बेरीज करूया. 24 आणि 7 31. 31 आणि 9 40. 40 आणि 40 80. 80 आणि 16 96. 96 सेंटीमीटर या आकृतीची परिमिती असेल. तर या ठिकाणी आपण पार्ट 1 अभ्यासला. पार्ट 2 लवकरच आपण अपलोड करूयात. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर या शिकवण्यामध्ये तुम्हाला आणखीन काही सुधारणा हव्या असतील त्याही कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.